67व्या महाराष्ट्र दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आज कामगार दिन पण आहे, त्याच्या शुभेच्छा. आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्याच्याही सगळ्यांना शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याची खूप विक्रमी घोडदौड चालू आहे. ज्या घोडदौडीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा जशा उत्तम होत चालल्या, जसं आज पुणे मुंबईची खंडाळा घाटातली मिसिंग लिंक ओपन होईल, त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे, नागरिकांचे खूप डिझेलही वाचेल, पेट्रोलही वाचेल आणि वेळही वाचेल. तर ह्या आधी अटल सेतू झाला, मग सीलिंग झाली. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या बरोबरीने माणसाचा विकास म्हणजे विकास याचा भाव जपत मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा वाढवणं, आजाराची संख्या वाढली, आजाराबद्दलचं जे रिएम्बर्समेंट होतं, प्रतिपूर्ती होती, ती वाढली. गावागावामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड वाढावी याचा प्रयत्न चालला. पाणंद रस्ते नीट करून शेतकऱ्याचा माल लवकर मार्केटमध्ये देणं वाढलं. असा पायाभूत सुविधा आणि व्यक्तिविकास या दोन्हीचा व्यवस्थित बॅलन्स करत करत महाराष्ट्र शासन पुढे चाललं आहे. जगामध्ये एकूण 212 देश आहेत. त्या 212 देशामध्ये देशांशी तुलना करताना सुद्धा विकासाच्या दृष्टीने आपण 30व्या नंबरवर आहोत. त्या सगळ्याचा विचार करता आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना लोकांना आवाहन करतोय की ह्यावेळेला जून जुलैमध्ये पाऊस कमी असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे आणि तो बरोबर ठरतो. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत असलेलं पाणी माणसांना प्यायला आणि जनावरांना प्यायला हे पुरवून आपण वापरलं पाहिजे असं आवाहन करतो. SIR म्हणजे मतदार यादी पुनर्निरीक्षण, मतदार यादी पुन्हा नव्याने करणं, याच्यामध्ये मयत झालेली नावं काढणं, अस्तित्वात नसलेली नावं काढणं असा मोठा कॅम्पेन आहे, ज्याच्यामध्ये माझ्यासारखा मंत्रीसुद्धा चुकून तो फॉर्म भरायचा राहिला तर 29 मतदार यादीत नाव येणार नाही. सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे, कारण मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे. त्यामुळे SIR आणि जनगणना सुरू झालेली आहे. त्या जनगणनेमध्ये सुद्धा 2011 नंतर ती होते, 21ला झाली नाही. तर सगळ्यांनी नीट सहभाग नोंदवला पाहिजे. सांगली जिल्ह्यात पाणी कपातीचा काही निर्णय? सगळ्याच जिल्ह्यामध्ये आता थोडं एक दिवसाआड पाणी अशी स्थिती लगेच सांगलीमध्ये आलेली नाही, पण बऱ्याच शहरामध्ये ती आली आहे. त्याचं कारण हा पाऊस येणं जर लांबत गेलं तर पिकांचं काय होईल ते होईल, त्याची नुकसान भरपाई किंवा देता येते. पण पिण्याच्या पाण्याचं म्हणजे एक स्टेज अशी आली होती महाराष्ट्राची 2015ला की आपल्याला मिरजेहून टँकरने म्हणजे रेल्वेवर टँकर लावून लातूरपर्यंत पाणी द्यावं लागत होतं. ती स्थिती येईल असं वाटत नाही, कारण धरणामध्ये पाणीसाठा खूप आहे. पण हा साठा आपण संपवला तर पुढच्या वर्षी प्रॉब्लेम येणार, कारण गेल्या वर्षी पाऊस खूप झाल्यामुळे साठा ओव्हरफ्लो झाला. उजनीसारखं धरणही ओव्हरफ्लो झालं, मराठवाड्यात जायकवाडी ओव्हरफ्लो झालं. पण तो ओव्हरफ्लो जर समजा आपण संपवला, पाऊस कमी पडला, धरणं कमी भरतील, पुढच्या वर्षी प्रॉब्लेम येईल. त्यामुळे एकमेकाची लिंक लक्षात घेऊन सगळ्यांनी पाण्याचा वापर केला पाहिजे. हां, निवडणूक लढवणार नाही, भविष्यात मी मतदारसंघ बदलेन, पण पवारांच्या विरोधात कधी निवडणूक लढवणार नाही. चांगली गोष्ट आहे. आपली संस्कृतीच हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रातली संस्कृती, संत महंतांनी जो आपल्याला जी शिकवणूक दिली ती एकमेकाचा विचार करणं, एकमेकांच्या भावनांचा विचार करणं, आपल्या स्वार्थापुढे आपण कुटुंबाचं अहित न पाहणं, कुटुंबाचं हित पाहणं, ही तर आपली शिकवणूक आहे. आणि त्यामुळे सुप्रियाताईंचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. मुंबईतल्या रिक्षावाल्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंनी सांगितलं की मी मराठी बोलणारच नाही, असे रिक्षावाले मुजोरपणाने सांगतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी संपूर्ण राज्याचं वाटोळ केले असं त्यांनी सांगितलं. राजसाहेब जे म्हणतात त्यातल्या काही भागांशी सहमती, काही भागांशी असहमती. सहमती कोणत्या विषयामध्ये? तर आम्ही महाराष्ट्रात राहतो तर आम्हाला मराठी यायला पाहिजे, अडचण काय? एक 8 दिवसाचा क्लास जरी लावला किंवा एखाद्या मराठी भाषिकावर रोज तोडकं मोडकं मराठी बोलायला सुरुवात केली. आता IAS ऑफिसर महाराष्ट्रामध्ये येतात, ते नॉन महाराष्ट्रीयन असतात, सगळे अस्खलित मराठी. आमचे कलेक्टर नॉन मराठी आहेत, अतिशय अस्खलित मराठी बोलतात. किंबहुना जो अमराठी आहे
तो मराठी शिकताना व्यवस्थित व्याकरण बिकरण, आपल्या बोलण्यामध्ये व्याकरण बिकरण काही नसतं, बोलीभाषा असते. म्हणजे कलेक्टर महोदय, आमच्या कमिशनर महोदय ज्या प्रकारचं मराठी बोलत आहेत, तर त्यांना जर त्यांच्या ड्युटीचा भाग म्हणून हे आवश्यक वाटतं की लोकांशी संवाद नाही साधला तर कसं आपण जाणार पुढे. तर रिक्षा, टॅक्सी, दुकानदार, मराठी म्हणजे काय, मराठी भाषा ही काय वाईट आहे का? त्यामुळे तो पार्ट राजसाहेबांचं मला मान्य आहे. पण सक्ती, मारपीट, राज्य शासनाला दोष देणं हे काही करणं बरोबर आहे असं मला वाटत नाही. समजावून सांगितलं पाहिजे, ऐकत नाही तर कायदा केला पाहिजे, कायद्याने शासन केलं पाहिजे. आम्हाला कायदा हातात घेण्याचे अधिकार कोणी दिले? आणि याच्यातून मग एक अनार्की, अराजक माजेल असं मला वाटतं. कारण शेवटी माणूस ज्यावेळेला ॲक्शन करतो त्यावेळेला त्याची रिॲक्शन येते. त्यामुळे हे खूप धाक दाखवून, पण कायद्याचा धाक दाखवून प्रेमाने करण्याचं काम आहे. NCERT वरून जो मराठा साम्राज्याचा इतिहास NCERTच्या मराठा साम्राज्याचा नकाशा त्यांनी इतिहासातून काढला. काही जणांच्या प्रेशरमुळे अत्यंत निषेध व्यक्त करावा असा आहे. आणि आज सांगलीमध्ये एक मोर्चा निघतो आहे सातारच्या राणीसाहेबांच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः पालकमंत्री म्हणून त्या मोर्चाला निवेदन स्वीकारण्यासाठी सामोरं जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.